सर्वांना व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. एक सांगणार होतो तर मी सांगितलं नाही ते, आणि मी घरात होतो त्यावेळेस. नंतर गाईज आज भेटणार आहे आपल्याला हर्षद, आणि हे बघू शकता. तर गाईज मी हर्षदला भेटायला आलो आहे. आज मकर संक्रांती, तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. व तुमच्या परिवाराला व तुम्हाला असंच गोड गोड बोला, आणि असंच यूट्यूबला सबस्क्राईब करत राहा. ओमकारालय बघू शकतात. हाय ओम, हाय हर्षद. चाललोय आता गच्चीवरती. नाथ गुळा याला काय MS-20चे पोरं म्हणते याला. गच्चीवरती बघू शकता ते किती मोठे पोर आहे. हे आर्यन भाई, हाय वैभव, तो सिद्धांत, तो अविवेक, आणि इकडे आपला ओम्या, आणि इकडे नैतिक भाऊ. येऊ शकता. आता निस्ता धिंगाणा होणार आहे आज, निस्ता धिंगाणा. तर गाईज आम्ही किती वेळचा हा पतंग उडवतोय, पण एकदा बी उडला नाही. एकच पतंग उडला, तो बी गेला कटून. आता हा पतंग उडवतोय, उडला तर ठीक आहे तुमच्या नशिबाने. तर आता पतंग उडू, तुम्ही पण एन्जॉय करा, आम्ही पण एन्जॉय करा. तर गाईज आम्ही पतंग उडू खूप थकलेलो आहे. आता जेवण वगैरे करू आणि वापसही उडायला बघू. आता जेवण करायला जायचं असलं तर जाऊ, नाहीतर नको जाऊ. पण माझा घसा लय बसला. हे बघा बोट, हे मोकार कटले. चला आता आमचं जेवण झालंय, पोटभर जेवण वगैरे करू घातलं हर्षलला. आणि मग हर्षल भाई म्हणतो जायचंय 5 वाजता, पण त्याला काही मी सोडत नाही. बघू जायचंय का भाऊ, खरं जायचंय का? जायचंय. काय करायचंय ते सांगा, घरी काय करायचंय ते सांगा. काम आहे, जाऊ द्या काही. जर काम असलं तर देऊ सोडून, नसला तर मग आपलाच भाऊ घरीच ठेवून घेऊ, त्यांनी यायचा. आता जेवण घेऊन झालंय फर्स्ट क्लास मस्त. आता 5-6 वाजेपर्यंत उडवतो पतंग. आज संक्रांत आहे त्यामुळं अरे बाप, मी एवढा ओरडलो, एवढा आवाज वगैरे केला, त्यामुळे घसा पूर्ण हे झाला आहे. तर जाऊ द्या, आवाज वगैरे ठीक नाही आला, थोडंफार समजून घ्या. तुमचाच भाऊ आहे. आर्यन भाऊनं जेवण केलं का नाही काय माहिती. जेवण केलं का भाऊ? बरं आलं या जेवला. आणि यावरती सांगतो तेच झाले 2026 संक्रांत सगळ्यात भारी कटली आज करायला, एकदम टॉप डायरेक्ट. अरे यार काय सांगू तुम्हाला, एवढे पतंग काटले आम्ही, एवढे आराम बा, जास्त खूप जास्त आहे. जाऊ द्या आता, चला वरती कोण बघू आता. ओम भाऊ ना उपाशी राहिला, आज जेवण बी नाही करायचं म्हणतो. जेवण करायला कोण नाही आलं तू? काही बी का? कोण लागते का? कोण लागते? कोण लागते का? अरे जाऊ दे, तू माझ नाद नसलो, जाऊ दे सोड. कसं वाटतंय एक नंबर नाद करा आमचा नायक गणेश पंडित. ते आपलाच आहे पतंग, यो पण आपलाच पतंग आहे, दिसणार नाही. जाऊ द्या. हर्षदला त्याच्या घरून घेऊन आलो होतो संक्रांती म्हणून, मकर संक्रांती म्हणून. कसं वाटलं बाबा आमच्याकडे? एकदम मस्त वाटतंय. एकदम अशी संक्रांत अशी मस्त झाल्यासारखी वाटते एकदम. आणि काही एक सांगायचे तुम्हाला, त्याचा पण आवाज बसलाय, तो पण ह्यावर रडत होता, त्यामुळे त्याचा आवाज असा येतोय. नाहीतर म्हणशान त्याचा आवाज तसा आहे, तसा नाही, त्याचा आवाज वेगळा आहे आणि जसा बसला आहे. अजून काही सांगशील? अशीच रोज काढत राहा. हा, रोज तर नाही होते, पण फोन चांगला नाही ना, क्वालिटी भेटली पाहिजे तुम्हाला पण, आणि बघायला पण भारी पाहिजे, काहीतरी टॉपिक पाहिजे चांगला. त्याच्यामुळे मी दररोज ब्लॉग घेणं शक्य नाही आहे. सो असं कधीमध्ये फंक्शन वगैरे असलं काही, त्यामुळे मग घेत जाईल. आणि आपला हा ब्लॉग मी आता लगेच संध्याकाळी अपलोड करणार आहे. आणि उद्या सकाळी सर्वांनी जेवढे व्ह्यूज आणते येईल तुम्हाला तेवढे आणा. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.
इथंच एंड करतोय. होपसो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. आणि गाईज मकर संक्रांत होती त्यामुळे तेवढाच ब्लॉग अपलोड केला आणि माझा पैसा पडला होता त्यामुळे मी ब्लॉग घेतला नाही. आता एंड करतोय. होपसो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा.